माझ्या मतदारसंघामध्ये जो काही हायकोर्ट उभा राहतोय तिकडे गौतम नगर नावाची वसाहत होती आणि चांगल्याला चांगलं म्हणणं एवढं माझं मोठं मन आहे. मी खरंच मनापासून मुख्यमंत्री महोदय आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं अभिनंदन करतो. कारण 2 अधिवेशनात मी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि सांगितलं की या लोकांना कुठे मालाड, मालवणी, मुंबईच्या बाहेर वसई विरारला पाठवण्यात येते, कुठेतरी यांचं पुनर्वसन वांद्र्यातच झालं पाहिजे. आणि कधी न होता 3 महिन्याच्या आत निर्णय झाला आणि अख्ख्या 2 इमारतींमध्ये गौतम नगरच्या लोकांना तिकडे 3 महिन्यामध्ये शिफ्टिंग देण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय केलं ना अभिनंदन, चांगलं त्याला चांगलंच म्हणणार. पण अध्यक्ष महोदय मला सांगा, एवढा चांगला निर्णय घेतल्यानंतर अपेक्षित काय होतं? मीरबाई पुरा बिल्डिंग रेडी आहे, ओसी पण आली आहे, पण एकत्र चाव्या नाही दिल्या, शिफ्टिंग नाही केलं. काय सुरू केला कार्यक्रम एसआरएनी? एकदा एकनाथ शिंदे साहेब एसआरए ऑफिसला गेले, 10 लोकांना बोलवलं, कार्यक्रम केला रईसभाई, 10 चाव्या शिंदे साहेबांच्या हाताने. पुढच्या महिन्याला आशिष शेलार साहेब गेले पालकमंत्री, त्यांना काहीतरी म्हणजे ते बर्थडेला गिफ्ट देतात ना तसं आशिष शेलार साहेब गेले, त्यांना परत एकदा 10 लोकांना बोलवलं, त्यांच्या हाताने चाव्या. नंतर मला फोन केला, तुझा पण विरोध नको, स्थानिक आमदार म्हणून तू ये, माझ्या हातून 10 चाव्या. ओसी येऊन 2 महिने झाले, चाव्या देत नाहीत. त्यानंतर काय केलं? शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं, आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहे. अध्यक्ष महोदय काय पोरखेळ लावून ठेवलंय? गोरगरिबांच्या घरांशी आपण त्याचा पॉलिटिकल इव्हेंट करतोय. मी म्हणतो ना, तुम्ही मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्या हाताने चाव्या वाटा, पण सगळी घरं तयार आहेत, ओसी आलेली आहे. मग एसआरएचे अधिकारी केवळ मंत्री महोदयांसमोर स्वतःची कॉलर टाईट करायला कशाला हिशोबाजी करतात? काय मिळणार आहे करून?